कंगना राणावत हिला केवळ हिंदी चित्रपटसृष्टीचीच नव्हे तर भारताची कॉन्ट्रोवर्सी क्वीन म्हटले जाते। अलीकडेच तिने शेतकरी आंदोलनाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या। बरं झालं केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले, अन्यथा तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं। ते लोक काहीही करू शकले असते। शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसते तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण केली असती। त्यासाठी मोठी योजना तयार होती। शेतकरी आंदोलनाच्या नावावर जे काही सुरू होतं ते सर्वांनी बघितलं आहे। केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आंदोलकांना धक्का बसला होता, असे कंगना राणावतने म्हटले होते। तिच्या ह्या वक्तव्याचा खरपूस समाचार रॉबर्ट वाड्रा यांनी घेतला आहे। कंगना राणावत या एक स्त्री आहे, मी त्यांचा आदर करतो, पण त्या संसदेत बसण्याच्या लायकीच्या आहेत असं मला वाटत नाही, असे ते म्हणाले। कंगना शिक्षित नाहीत, त्या इतर लोकांबाबत विचार करत नाहीत, त्या फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतात, असेही रॉबर्ट वाड्रा म्हणाले। शेतकरी आंदोलनाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे कंगनाला समाजाच्या सर्व स्तरांतून टीकेला सामोरे जावे लागत आहे। इतकेच नव्हे तर भाजपच्या वरिष्ठांनी देखील तिची कान उघाडणी केली आहे। कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा भाजप पक्षाशी संबंध नाही, असं अधिकृत पत्रही भाजप पक्षाकडून जाहीर करण्यात आलं आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी खासदार अभिनेत्री कंगनाला भेटण्यास बोलावले होते। नड्डा आणि राणावत यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली। कंगनाच्या ह्या वक्तव्यावर त्यांनी तिची कानउघाडणी केली असून विचार न करता बोलण्यास मनाई केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मित्रांनो, कंगनाच्या वक्तव्याशी फारकत घेण्याच्या भाजपच्या भूमिकेमागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे। हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे। दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनात पंजाबसोबत हरियाणातील शेतकऱ्यांचाही लक्षणीय समावेश होता। कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत जे वक्तव्य केले आहे त्यामुळे शेतकरी संघटनेमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे। कंगनाच्या ह्या वक्तव्यावर शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे। संयुक्त किसान मोर्चाच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या 600 पेक्षा जास्त शेतकरी शहीदांचा, आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो शेतकरी माता भगिनींचा व देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांचा हा घोर अपमान असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी म्हटले आहे। कंगना राणावत यांनी यापूर्वी सुद्धा शेतकरी आंदोलनाबद्दल अशाच प्रकारची बेताल वक्तव्य केली आहेत। स्वातंत्र्य संग्रामाबद्दल सुद्धा अशाच प्रकारची बेताल वक्तव्य यापूर्वी त्यांच्याकडून करण्यात आल्याकडे नवले यांनी लक्ष वेधले। कंगना राणावत करत असलेली वक्तव्य या देशातील स्वातंत्र्य, युद्ध आणि या देशात सुरू असलेले शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचे सुनियोजित षडयंत्र आहे। या षडयंत्रामागे असणाऱ्या शक्तींचा देशभरातील शेतकरी, शेतकऱ्यांची पोरं आणि या देशावर प्रेम करणारे नागरिक तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहेत, असेही डॉक्टर नवले यांनी म्हटले। तेव्हा मित्रांनो, ही सगळी परिस्थिती बघता कंगनाच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या संतापाचा फटका निवडणुकीत बसण्याची धास्ती भाजपला आहे। त्यामुळेच कंगनाच्या वक्तव्याशी काहीही संबंध नसल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे। मित्रांनो, रोहित पवारांनी सुद्धा कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की त्या एक कलाकार आहेत आणि त्या आता खासदार झाल्यात, त्यामुळे त्यांना राजकारणाचं काय माहीत, ज्याविषयी माहिती नाही त्याबद्दल तुम्ही कसे काय बोलू शकता। मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि सरकार, भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही करतो। मित्रांनो, ह्याशिवाय कंगना राणावतने जाती व्यवस्थेवर जे वक्तव्य केले आहे त्यामुळे सुद्धा मोठी कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली आहे। कंगना राणावत म्हणाली की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की गरीब, शेतकरी आणि महिला या तीनच जाती देशात आहेत, या पलीकडे कोणतीच जात नाही। महिला या मागास आहेत, शेतकरी जे अन्नदाता आहेत, त्यामुळे गरीब, शेतकरी आणि महिला या तीनच जाती आहेत। तिच्या ह्या वक्तव्यावर जेव्हा मुलाखतकाराने तिला प्रश्न केला, एखादी व्यक्ती दलित आहे, एखादी व्यक्ती आदिवासी आहे म्हणून त्यांची हत्या होते, यावर तुमचं काय मत आहे, तेव्हा त्यावर कंगना म्हणते की दलित हे पण गरीब आहेत, त्याचमुळे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामनाथ कोविंद यांना दलित व्यक्ती म्हणून पहिलं राष्ट्रपती पद दिलं। आदिवासी असणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांनाही राष्ट्रपती केलं, असं कंगना राणावत यांनी म्हटलं। पण मित्रांनो, के.आर. नारायणन हे देशाचे पहिले दलित राष्ट्रपती होते आणि ही बाब मुलाखतकाराने लगेच कंगनाच्या लक्षात देखील आणून दिली। जातीय जनगणनेबाबत कंगना म्हणते की ह्याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जे काही म्हटलं आहे त्याला माझं समर्थन आहे। सोबत राहिलो तर सुरक्षित राहू, आपण विभागले जाऊ तर कापले जाऊ, तेव्हा अजिबात जातीय जनगणना होऊ नये। मित्रांनो, सध्या कंगना राणावत ही तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे। कंगना ही आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी बिग बॉस मराठी सीझन 5च्या मंचावर देखील पोहोचली होती। इमर्जन्सी ह्या चित्रपटात इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना दिसणार आहे। चित्रपटात इंदिरा गांधी यांचे त्यांचे वडील दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी असलेले नाते दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे।
इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कारकिर्दीत युद्धे आणि राजकीय अशांतता यांसारख्या अनेक गंभीर समस्या कशा हाताळल्या हे देखील या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे। मात्र तिच्या चित्रपटाला देशभरात जोरदार विरोध होताना दिसत आहे। काही गंभीर आरोप चित्रपटावर करण्यात आले आहेत। मुख्यतः शीख समुदायाकडून इमर्जन्सी चित्रपटावर आक्षेप घेण्यात आला आहे। भावना दुखावल्याचा आरोप चित्रपटाच्या निर्मात्यांवर करण्यात आला आहे। शीख समुदायाने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे। पंजाब पाठोपाठ आता तेलंगणातही चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे। यामुळे हा वाद वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। मित्रांनो, कंगना राणावतच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।